तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 25व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे। आज 2 ऑगस्ट आहे। हप्ते वितरणासंदर्भात अपडेट आतापर्यंत आलेली नाही, पण नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल आणि येणारा जो हप्ता असेल तो 2100 रुपये येईल काय, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होईल काय, हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न आहे। तर त्या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज 2 ऑगस्ट आहे, जुलैचा महिना संपूर्ण 2 दिवस झालेले आहे। अशी माहिती येत होती की हप्ते वितरणासंदर्भातला GR हा जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येईल, पण शेवटच्या दिवसापर्यंत GR आलेला नाही। आज उद्या या 2 दिवसात GR येण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे, पण प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की येणारा जो हप्ता असेल म्हणजेच जो जुलैचा हप्ता आहे तो 2100 रुपये येईल काय, कारण समोर 15 ऑगस्ट आहे, स्वतंत्र दिवसासारखा मोठा सण आहे। त्यानंतर सर्वात मोठा लाडक्या बहिणींसाठी 28 तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे आणि या दिवशी लाडक्या बहिणींना भेट म्हणून 2100 रुपयाची वाढ होईल काय। सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहे। ज्या महिलांना PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील अशा महिलांना 500 रुपये दरमहा दिले जात आहे, पण ज्या महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत अशा महिलांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 2 वर्षाच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होईल आणि 2100 रुपये वाढ इतकी करू। वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे असतील, यांनी सुद्धा वेळोवेळी लाडक्या बहिणींना असं आश्वासन दिलेलं आहे की वेळ आल्यावर 1500 रुपयांवरून 2100 रुपये इतकी वाढ केली जाईल, पण कधी वेळ येईल हे पाहण्यासारखं असणार आहे। आता 2 वर्ष त्या गोष्टीला झालेले आहेत आणि जर शेवटच्या 5व्या वर्षातच लाडक्या बहिणींना जर 2100 रुपये इतकी वाढ करण्यात आली तर निश्चितच लाडक्या बहिणींना ही गोष्ट माहित होईल की फक्त निवडणुकीपुरतीच आपल्याला वाढ ही मिळालेली आहे। त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे। लवकरच लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करणं आता गरजेचं आहे, कारण 2 वर्ष होऊन गेलेले आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, आता सध्या वाढ कधी होते या संदर्भात अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही, पण KYC संदर्भात सुद्धा बऱ्याच महिला प्रश्न विचारत आहे KYC कधी चालू होईल, कारण जवळपास 50 ते 60 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी KYC केलेली नाही आणि बऱ्याच महिलांची KYC चुकीची सुद्धा झालेली आहे। तर अशा महिला विचारत आहे की लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर KYC कधी उपलब्ध होईल। पण लाडक्या ताईंनो, तुम्ही काळजी करू नका, राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसंदर्भात सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे। लवकरच तुम्हाला या संदर्भात अपडेट ही पाहायला मिळणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर अपडेट राहा। आता त्याचसोबत सर्वात महत्वाचा मुद्दा, ज्या महिलांना 24वा हप्ता मिळाला अशा महिला 25व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे। तर 25वा हप्ता कधी येईल, तर लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार आज उद्या या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्यानंतर 15 ऑगस्टच्या अगोदरच हप्त्याचं वितरण हे होणार असल्याची माहिती समोर येत आहे। या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवणार, वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करतात। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।